आपले रोज वापरले जाणारे मोबाईल, चार्जर, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापर संपल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर कुठे जातात याचा आपण फारसा विचार करत नाही. पण हाच ई वेस्ट जर चुकीच्या हातात गेला तर तो जाळला जातो, फोडला जातो आणि त्यातून निघणारे विषारी घटक हवा, पाणी आणि आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. मंडळी, दरवर्षी भारतात सुमारे 20 लाख टन ई वेस्ट तयार होतोय आणि त्यातला बराचसा भाग अजूनही अनधिकृतपणे हाताळला जातोय. म्हणूनच आज गरज आहे पेहेल सारख्या मोहिमेची, जी संपूर्ण पुणे शहरात ई वेस्ट संकलनाचं काम करते. गोळा झालेला हा ई वेस्ट MPCB म्हणजेच महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अधिकृत रिसायकलर्सकडे पाठवला जातो आणि त्याचबरोबर वापरण्यायोग्य लॅपटॉप आणि संगणक दुरुस्त करून ग्रामीण भागातील विविध शाळांना आणि संस्थांना वितरित केले जातात. गेल्या वर्षी याच पेहेल अभियानांतर्गत प्लास्टिक कचऱ्यापासून सुमारे 80 किलो प्लास्टिक वापरून एक बेंच असे 40 बेंच तयार करण्यात आले आणि ते पुणे शहरातील विविध सार्वजनिक उद्यानांमध्ये बसवण्यात आले. या वर्षी देखील प्लास्टिक पासून शीट तयार करून त्यापासून फर्निचर निर्मिती करण्याचा मानस आहे. ही फक्त कचरा गोळा करण्याची मोहीम नाही, तर आपला निसर्ग सुरक्षित ठेवण्याची पहल आहे. तर मित्रहो, या वर्षी अभियानाची तारीख बदलण्यात आली असून कार्यक्रम दिनांक 1 मार्च रोजी आयोजित करण्यात आलाय. त्यामुळे आपल्या घरातील ई वेस्ट आणि प्लास्टिकचा कचरा जबाबदारीने द्या, कारण प्रश्न फक्त कचऱ्याचा नाहीये, तो आपण कुणाच्या हातात देतो आणि त्याचं पुढे नक्की काय होतं याचा आहे. पहल सोबत जोडले जा आणि फॉलो करा इतिपूर्णमला.